सांगलीत 2 किलो 682 ग्राम गांजासह एकास अटक. नशामुक्त अभियानाअंतर्गत सांगली शहर पोलिसांनी अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करत 2 किलो 682 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या प्रकरणी सोहेल गफूर तांबोळी वय 26 राहणार हनुमाननगर सांगली याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मार्च 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने काळीवाट ते हरिपूर रोडवरील वरद कॉलनीजवळ सापळा रचला. यावेळी संशयित इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडून 53,640 रुपये किमतीचा गांजा आढळून आला. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नंबर 110/2026 अन्वये अंमली औषधी द्रव्य आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 क 20 ब 2 ब याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या आदेशानुसार करण्यात आली. सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे आणि त्यांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे करत आहेत. काल दिनांक 12 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 110/26 एनडीपीएस कायदा कलम 8(20) ब 2 ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील आरोपी नामे सोहेल गफूर तांबोळी राहणार 100 फुटे रोड याच्याकडून 2 किलो 682 ग्रॅम गांजा जप्त केलेला आहे. सदरची कारवाई डीबी पथक तसेच PSI घोरपडे यांनी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगेसह माननीय ॲडिशनल SP बारवकर मॅडमसह माननीय DSP भागवत यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास PSI खाडे हे करीत आहेत. पथकाचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी पेट्रोलिंग करतात. ज्या ठिकाणी डार्क स्पॉट आहे त्या ठिकाणी व्हिजिट करून कारवाई करतात आणि जे रेकॉर्डवरचे गुन्हे आहेत त्यांना वेळोवेळी चेक करून कारवाई करतात. ठिकाणी स्टेडियमला वेळोवेळी पेट्रोलिंग केले आहे. सदरचा प्रकार हा पूर्णपणे बंद झालेला आहे. सदर ठिकाणी कोणत्याही वस्तू मिळणार नाही. यापूर्वी त्या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे व त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड महानगरपालिकेकडून नेमण्यात आलेला आहे.